असेल. जर जास्त वेळ झाला तर तुमचा एक खेळाडू हा बाउंड्री लाईनचा एक खेळाडू तो सर्कल पाबंदीमध्ये घेण्यात येईल याची सूचना असेल. DK सर असतील आज पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा. आणि आज अजून एक पंच आम्हाला जॉईन होत आहेत. आमचे प्रवीण विशे सर भाऊ दादा या ठिकाणी जॉईन होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि तिसरे पंच आमचे असतील योगराज बुटेरे सर. या तिन्ही पंचांचा त्रिमूर्तीचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये सलामीचे फलंदाज पोहोचत आहेत. मैदानाच्या आतमध्ये टीम शेलारपाडा संघाकडनं अप्रतिम स्पर्धा आणि खूप संघ हे मैदान आपण पाहत आहेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ग्रास आपल्याला पाहायला मिळते. हिरवगार वातावरण आणि या वातावरणामध्ये हा कडक सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत दोन ताकदवर टीम मध्ये. सावरेगावच्या नक्कीच जाऊ येत आपण पाहतायत समीर दादा. समीर दाबणे आमच्या या ठिकाणी नक्कीच उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इन ऍक्शन मध्ये ते पाहायला मिळतील शिलारपाडा संघामध्ये. हरेश आणि गौरवी सलामीची जोडी पाहायला मिळते शिलारपाडा टीमच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्ग वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती चला स्ट्राईकला फलंदाज गौरव ऑन स्ट्राईक. आणि स्टॉपवॉच या ठिकाणी लावण्यात येतोय. गेम ऑन होतोय. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा वेगाला निघून जातो आणि टॉस होतो. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज गौरव यांचा परंतु अजिबात संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज यशने. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतायत गौरव ऑन स्ट्राईक. 4 षटकांची लढत आणि प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट शिलारपाडा संघाला सेट करावं लागेल कारण की समोरचा संघ देखील तेवढा ताकदवर संघ टीम सोरगाव संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल षटकातील राईट ऑन द विकेट. लेफ्ट हिट फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय गौरवच्या बॅटमधला षटकार. जे षटकार येतोय आणि खातं खुलं होतंय ते गौरवचा आणि टीम शिरोलपाडा संघाचा सहाय्य धावेला अकाउंट ओपन होतो. श्री गणेश होतोय स्कोरबोर्ड वरती. षटकार आलाय फलंदाज गौरवच्या बॅटमधनं. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत या पहिल्या षटकामध्ये. 2 खेळाडू तिथे जोराच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मध्ये वाईडिश लॉंगॉन आणि खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये असेल. पळून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली होती. ऑफस्टमच्या बाहेर आले होते. मागे खेळायचं होतं बॅकवर्ड स्कोअर लेग रिझनला परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाहीये. पॅड वरती चेंडू आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. कमबॅक करतायत आपल्या षटकामध्ये गोलंदाज यश. बॉल झालेत आतापर्यंत षटकातील 3 धावसंख्या आपण पाहतायत. 6 धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट हिट पुन्हा एकदा उडवला ऑन साइडला. खेळाडू उपस्थित वाडी मध्ये आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. गौरवच्या बॅटमधनं दुसरा षटकार. हा दुसरा षटकार होतो फलंदाज गौरवच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. 12 धावा फलकावरती एक चांगली सुरुवात चांगली स्टार्ट करतायत आपल्या टीम साठी फलंदाज गौरव. ओपनिंग ब्लास्टर स्वप्नवत सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला आपल्या टीम साठी.
पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल यश राईट मोड द विकेट. हो स्वीप खेळायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु डीप राहिला, चेंडू खाली राहतोय, पॅडवरती आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहिला आणि पुन्हा एकदा षटकार आला आणि आता परत डॉट बॉल आलाय. 5 बॉल झालेत, 12 धावा खर्च होता त्या षटकामध्ये. आता शेवटचा बॉल असेल, एक चेंडू सोडून एक मोठा फटका येतोय आणि आता शेवटच्या बॉलवरती तो मोठा फटका पाहायला मिळेल का पाहावं लागेल. यावेळेस पंच सांगतात चेंडू 8 मधून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी समाप्त होईल पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या शिरलपाडा संघाची बिनगडी बाद 12 धावा धावा फलकावरती. डीजे यस क्या बात आहे. 7 स्टार या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि कालची एक नक्कीच फनी मोमेंट देखील व्हायरल झाली आहे. कारण की वसार संघाचे फलंदाज दोन्ही एंड साठी बॅटिंग साठी तयार होते आणि योगराज बुठरे सर यांच्याकडे कॅमेरा ठिकाणी एक्झॅक्ट मारला गेला आणि त्यांचं स्मित हास्य फार व्हायरल होते सध्या तरी. करण येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक गेला फलंदाज, विस्फोटक खेळाडू हरेश ऑन स्ट्राईक. चला 5 मिनिटं झाली पहिल्या षटकासाठी. करण येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. पहिला बॉल षटकातील ओव्हर द विकेट. खोला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयास, ऑन साइडला पाठवलाय बॉलला. वाईडी मध्ये खेळाडू उपस्थित आणि फेकील तोपर्यंत सिंगल मिळेल आणि धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल ती 13 या आकड्यावरती. संयमी खेळ पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार केली, 2 मोठी फटके आले, 12 धावा वसूल केला पहिल्या षटकामध्ये आणि आता पहिल्या बॉलवरती सिंगल एकवडली. फलंदाज हरेशनं खातं गोल केलं 1 या धावसंख्येनं. गौरव सेट झालाय, 6 चेंडूचा सामना करतोय, 12 या धावसंख्येवरती सध्या तरी बॅटिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, यावेळेस मात्र सफल झाले. पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर केलाय, पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. यावेळेस गौरवच्या बॅटमध्ये आलाय हा दमदार चौकार. मध्ये दाखवलं जातं एक्झॅक्ट थोडेसे डग झाले, थोडेसे खाली बसले फटका खेळण्यासाठी आणि मागे खेळतायत. फटका चांगला पाहायला मिळतोय, चौकार येतोय गौरवच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. चला फास्ट खेळायचं. हो यावेळेस मात्र दिशा दिली बॉलला, फटका चांगला आहे, पंच केला बॉलला आणि स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू जोपर्यंत पोहोचतील, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतात. एक मोठा फटका आला, त्याच्यानंतर या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करतायत. कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न इथे नाहीये फलंदाज गौरवचा आणि धावसंख्या पुढे सरकली ती 19 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पाहावं लागेल पंचांकडे. पंचांच्याकडे वळतात डीके सर. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि अवंतरच्या स्वरूपाने धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल सध्या तरी सुरू आहे टीम शेलारपाडा या संघाची. दुसरं षटक या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे. गोलंदाज करण यांचा 3 बॉलचा खेळ झालाय, 8 धावा सध्या तरी खर्च होत आहेत.
चला धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 20. पुढचा बॉल या षटकातील गोलंदाज करण पुन्हा एकदा स्ट्राईक केला फलंदाज. विस्फोटक खेळाडू क्षमता गुणवत्ता सिद्ध केली आहे. गौरव ऑन स्ट्राईक. ओ क्या बात आहे. ट्रेडमार्क स्ट्रोक घुडघ्याचा वापर केला आणि पाठवला बॉलला स्वेअरलेग सीमा रेखा बाहेर. इनिंग मधील हा तिसरा षटकार येतोय. फलंदाज गौरवच्या बॅटमधना डीजे. स्ट्रोक प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळाला आणि षटकार येतोय. धावसंख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. अप्रतिम सुरुवात केली आहे गौरवनं आपल्या इनिंगची. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये येतात. आतापर्यंत 9 चेंडूचा सामना तो करतो आणि 24 धावसंख्येवरती सध्या तरी गौरव बॅटिंग करतोय. 4 बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी 14 धावा खर्च होत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जयची शक्यता असेल. 2-2 खेळाडू आलेत. जजमेंट नव्हतं दोघांमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करतात. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, संवाद नव्हतं आणि हा झेल ड्रॉप होतोय. धावा मिळत आहेत 2 या चेंडूवरती आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकली. 28 या आकड्यावरती. टॉपेज लागली गेली होती. कनेक्शन चांगलं नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉल बऱ्याच काळ हवेमध्ये देखील होता आणि परंतु 2-2 खेळाडू आले आणि दोघांमध्ये कॉलिंग झाली नाहीये. हा झेल ड्रॉप झालाय. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. चर्चा नको प्लीज. हरेश आणि गौरव चर्चा नकोय ही विनंती असेल. धावा फलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. महागडा ठरलाय गोलंदाज करण देखील या षटकामध्ये. शेवटचा बॉल राईट अमोर द विकेट. हे सॉफ्ट आणणे खेळतात. सेन्सिबल क्रिकेट. एकदा कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिलाय हरेशनं. एकाच धावेवरती समाना मानावा लागेल परंतु षटक शेलापाटा संघासाठी फार चांगलं राहिलंय. या षटकामध्ये 17 धावा बनल्या गेल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम शेलापाटा संघाची धावसंख्या आपण पाहतायत 29 धावा फलकावरती. चला खेळाडूंना पाणी द्यायचं. आपण पाणी घेऊन जायचंय. आयोजकांना विनंती असेल आपण पाणी द्यायचंय खेळाडूंना कारण की ड्रिंक्स ब्रेकचा वेळ होतोय आणि आपण पाण्याची पुरवठी करायची आहे. डीजे. डीजे तर सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि काही चर्चा झाला असेल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आता कोणाला षटक सोपवायचं. येणारे तिसरं षटक फार महत्वाचं असेल सोरगाव संघासाठी कारण की या षटकामध्ये आता विकेट कॅरी करणं गरजेचं असेल आणि धावा देखील कमी खर्च करावे लागतील कारण की धावसंख्या आपण पाहता शेलापाटा संघ 29 या आकड्यावरती. 11 चेंडूचा सामना करतोय गौरव. 27 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. त्याला साथ देतोय. अवघा 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 या धावसंख्येवर खेळतोय हरेश देखील. बघा स्टॉप वॉच या ठिकाणी थांबवण्यात आलं होतं. ड्रिंक ब्रेक ज्या ठिकाणी सुरू झाला त्यावेळी स्टॉप वॉच थांबवण्यात आलं होतं. एक्झॅक्ट 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतलीत टीम सोरगाव या संघाला. हे सूचना असेल तुम्हाला. 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे 4 षटक कंप्लीट करण्यासाठी. निखिल येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये आणि स्टॉप वॉच स्टार्ट देखील आम्ही करतोय. जसा बॉल टाकला जाईल तसा स्टार्ट केला जाईल.
स्विच हिट रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतात. दुधारी तलवारचा वापर करतात, सक्षम ठरत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. या षटकामध्ये मी म्हटलं सोरगाव टीमला धावा रोखाव्या लागतील, अन्यथा एक भला मोठा स्कोर उभा करू शकेल या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टीम शेलारपाडा संघ, कारण की 2 षटकांमध्ये 29 धावा बनल्या गेल्या. 4 षटकांची लढत आहे आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज खास करून गौरवने इम्प्रेस केलाय या मॅच मध्ये. फुलटॉसचा पुरेपूर फायदा उचललाय आणि पंचांचा इशारा बीमर चेंडू असेल, नो बॉल, नो +6. सत्ता येतोय या चेंडूवरती. डीजे एक्झॅक्ट जसा चेंडू बाहेर गेला बाउंड्री लाईनच्या तसा स्टॉपवर थांबवण्यात आलं आणि या ठिकाणी जसा बॉल टाकण्यात येईल पुन्हा एकदा ते स्टार्ट केलं जाईल, कारण की जो वेळ बॉल आणण्यासाठी जातो तो आम्ही या ठिकाणी नक्कीच पकडत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी स्टॉपवॉच आम्ही थांबवतो. षटकार आलाय, नो बॉल. भीमरचा इशारा. फ्री हिटची संधी असेल. फलंदाज गौरवकडे. 33 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 4था षटकार आलाय गौरवच्या बॅटमधनं. गौरव ऑन फायर. पुन्हा एकदा लॉफ केलाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. फ्री हिटचा हा चेंडू असेल आणि जवळजवळ चेंडूला अडवला होता, परंतु अंतिम मोमेंटला चेंडू सीमा रेखा बाहेर. 5वा षटकार गौरवच्या बॅटमधनं. डीजे षटकारांची आतिषबाजी होते. प्रथम बॅटिंग करत असताना गौरवच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचेल ती 42 या आकड्यावरती पोहोचतो शेलारपाडा संघ. अजून एक उडवलाय. ऑन साइडला लॉफ केलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि मिड विकेटला हा फटका बसलाय. विकेटचं पतन. फलंदाज गौरव बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम शेलारपाडा संघाला, परंतु आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. एकूण त्यानं धावा बनवल्यात 15 चेंडूमध्ये 39 धावेची विस्फोटक खेळी करून माघारी परततोय गौरव. फलंदाज बाद. ते मिड विकेट रिझनला आणि विकीनं हा खूप चांगला झेल तिथे कॅरी केलाय. निखिलला मिळते सफलता. गौरव खूप चांगली बॅटिंग करून माघारी परततोय. 5 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि एक चौकार आपण पाहिला. 39 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. नाही येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडू ऑफ करण्याचा प्रयत्न यावेळेस मध्ये ऑन साइडला ढकललाय. स्क्वेअर लेगचे खेळाडू येतील. विकी पुन्हा एकदा वेगाने आले, फेकी करतायत, तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 44. 44 धावा फलकावरती. या षटकामध्ये देखील धावा रोखल्या जात नाहीयेत. 15 धावा खर्च होत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज विस्फोटक खेळाडू आहेत. नैनेश एज लागली, पाठीमागे येतोय चेंडू. शॉर्ट फाइनलिंगचा खेळाडू जज करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु हरेशनं नकार दिलाय आणि डॉट बॉलची समाप्ती असेल. चांगला कॉल होता, कारण की धाव बनवू शकली नसती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अंतिम मोमेंटला आपल्या षटकामध्ये गोलंदाज निखिल. शेवटचा बॉल आहे षटकातील. राऊंड द विकेट. मिस्टामिंग होतोय. उंच गेला चेंडू, लांबी कमी, खेळाडू उपस्थित. वाईडी स्लोंगनला टिपली झेल. फलंदाज बाद. नैनेश सोस्तामध्ये बाद होतो आणि षटक क्रमांक 30 देखील समाप्त होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहता शेलारपाडा टीमची 44. 44 धावा, 2 गडी बाद. ही स्थिती आता शेवटचं षटक असेल आणि 14 मिनिटं झाली आहेत. 6 मिनिटं आपल्याकडे उरले. स्टॉपवॉच आम्ही थांबवलाय. डीजे
एक पाण्याचा बॉक्स छोट्या बॉटल्स इथे पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 44 44 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अंतिम षटक निखिल येत आहेत. विकी असतील गोलंदाजी मार्ग वरती. शेवटच्या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये डेट ओव्हरच्या षटकामध्ये स्ट्राईक केला फलंदाज ज्यांना अजूनही एकच चेंडूचा सामना केलाय. हरेश बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक मिळते अंतिम षटकामध्ये. ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळलेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा कॉल आणि फेक येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 46 46 धावा धावफलकावरती. धावफलकावरती अंतिम षटक सध्या तरी सुरू आहे. विकीचा आपण बाद आहेत. नवीन खेळाडू आलेत. संदेश येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. बॅट्समॅन हरेशला फार कमी स्ट्राईक मिळाली कारण की गौरवनं खूप चांगली बॅटिंग केली. त्यानं जास्त चेंडूचा सामना केला आणि धावा देखील आपल्या टीमसाठी बनवल्यात. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच रिप्लाय ऑन साइड मध्ये खेळतायत. वाईडी स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित. दुसरीचा कॉल. धावाची शक्यता आणि पाहावं लागेल. फलंदाज बाद. रनआउटची विकेट मिळेल सांघिक यश टीम सोरगाव संघाला आणि हा तिसरा धक्का टीम शेलारपाडा संघाला लागतोय. डीजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न असफल ठरतोय. रनआउटची विकेट या ठिकाणी मिळते टीम सोरगाव या संघाला. धावसंख्या आपण पाहतो 47 47 धावा आहेत. स्कोर मात्र चांगला पाहायला मिळतो स्कोरबोर्ड वरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. नवीन खेळाडू हर्षल येत आहेत. ताकद प्रचंड हर्षलकडे. ताकदीचा वापर करावा लागेल. विकेट तयार. ओव्हर द विकेट. ओ क्या बात है. चांगला बॉल. वाईड यॉर्करचा प्रयास सफल ठरलेत. छोटीशी अपील देखील केली होती पंचांकडे परंतु या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पंच सहमत नाहीयेत. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये प्रवीण विशेष सरांना आपण बाधोय. स्वेरलीचे पंच DK सर आपण बाद आहेत आणि तिसरे पंच आमचे असतील योगराज भुटेरे सर. हा ट्रेकर होता. स्लोवर वर होता आणि मिस टायमिंग होतोय. झेलची शक्यता होती परंतु झेल्ड होते ड्रॉप आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 49 49 पर्यंत पोहोचलाय संगणकी शेलारपाडा टीम. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या षटकामध्ये नक्कीच धावा थांबवल्या गेल्यात. विकीच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय शेलारपाडा टीमच्या फलंदाजांना. 3 षटकामध्ये धावा भरपूर आल्या होत्या परंतु अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची आपल्याला अपेक्षा असते ती अपेक्षा या ठिकाणी होत नाहीये पूर्ण. कारण की स्लो ओव्हरचं शटल म्हटलं ती नेहमीच मोठे फटके या षटकामध्ये पाहायला मिळत असतात परंतु या षटकामध्ये गोलंदाज विकी वर्चस्व गाजवतोय. पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. या शेवटच्या षटकातील 50 धावा पूर्ण होतील का स्कोरबोर्ड वरती. 49 49 वरती थांबलाय संघ शेलारपाडा. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू. भीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू भीमर गेलाय. हाईट पेटकेचा विचार करत पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो +1 एकूण 2 धावा मिळतील आणि 50 कंप्लीट होते. 51 51 धावा धाव फलकावरती शेलारपाडा टीमच्या आणि फ्री ची संधी असेल. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक केला फलंदाज. संदेश ऑन स्ट्राईक. अगोदरच बॅट फिरवली आहे परंतु पंचांकडे पाहावा लागेल. वाईड बॉलचा इशारा. सर्व काही ठीकठाक होतं परंतु एका चेंडू मध्ये या ठिकाणी धावा खर्च झाल्यात. धावसंख्या 52 52 धावा धाव फलकावरती.
सर खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका, सूचना असेल खेळाडू कक्षामध्ये बसायचं आपण. शेवटचा बॉल, फ्रीची संधी अजूनही लागू असेल. उर्दू विकेट पूल करतात, फटका चांगला आहे. वाडी सोंगांमध्ये खेळाडू जज करतील. मिसपिल होतीये, 2 धावा पूर्ण होत्या, तिसरीचा कॉल दिलाय. धावाची शक्यता आणि तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. ऍक्युरेट थ्रो नाहीये. 4थ्या धावेचा प्रयत्न होता आणि 4थ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद असेल. शेवटच्या बॉलवरती 3 धावा येत आहेत आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 55 धाव धावफलकावरती आणि 56 धावेचं भलं मोठं लक्ष असेल. शिवगर्जना शिलार संघाने 55 उभारल्यात, तर सोरगाव संघासमोर 56 धावेचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. आणि याच दरम्यान आमचे बदलापूरचे नामवंत समालोचक राहुल चव्हाण सरांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना असेल. मॅच बॉल देखील आपण जमा करायचा आहे पंच. नेक्स्ट मॅच आपटी बी विपक्ष मालेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपटी बी संघाचे कॅप्टन आणि मालेगाव संघाचे कॅप्टन. आपटीबी संघाचे कॅप्टन आणि मालेगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच, कारण की नेक्स्ट मॅच आपला असेल. त्यामुळे आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आणि 56 धावेचं लक्ष असेल आणि 56 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आहे व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली गावचा गोड आवाज आमचे मित्र राहुल चव्हाण सर येत आहेत मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सोनू बांगर सरांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. अग्रिकोलांची क्रूज स्वामींनी आई एकविरा मात्र नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या आज शोरांलेली इतिहास गाथा असे जाणता राजा त्याच जणी झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिरुवाळमाळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा आज रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा 16
पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वागडी संलग्न शिवतांडव प्रतिष्ठान YR ग्रुप स्वर्गीय जनार्दन भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्कर दादा शेलार स्पर्धी चषक 2026 पर्व आज दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मध्ये पहिलीच मोठी मॅच मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय मैदानावरती श्री मरांगड विभागातून शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा आणि त्याच्या विरोधात सोरगाव. भिवंडी तालुक्यातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र सुरुवात होतीये टार्गेट या मॅच मध्ये आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 55. पहिलाच बॉल 56 धाबाचं टार्गेट है. 55 बनले आणि अब तक 56 रनों का पीछा करना होगा इस मुकाबले में. आणि त्याच अनुषंगाने पहिला बॉल शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे स्थिर रावले. या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच आणि बॉलिंग ट्रॅक वरती नैनेश दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती गोलंदाज दाखल होतोय. राईट ओव्हर द विकेट समोर तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली आहे. इथे देखील पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. अपील स्ट्रॉंग होती परंतु जबरदस्त ऑफस्टिक सोडत असताना बॅटर खरं तर बाहेर आले होते. हे चित्र आपण पाहिलंय तर देखील पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय आणि आता पंच तेच घोषित करत असताना शैलीवरती अभिषेक नोंदवलाय का. चला बॅटिंग टीमने खरं तर अभिषेक नोंदवलाय त्यामुळे तिसरे पंच आपण चेक करा टीव्ही स्क्रीन वरती किंवा मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. चला या तिसरे पंच आपण चला खरं तर हा चेंडू चेक केला जाईल ना पंच. येस पेअर बॉल. पुढचा बॉल फेअर बॉल म्हणून तयार. या वेळेला देखील लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळेला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. आणि सिंगल धाब एकपटी जाईल. 56 धाबाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. या अनुषंगाने आता सोरगाव संघ तुम्ही पाहता बॅटिंग करतोय. 4 ओव्हरची मॅच पूर्वार्धामध्ये धाबा चांगल्या बनल्या आणि आता 56 धाबा इथून चेस करत असताना मी म्हणेन टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. शेलारपाडा संघ म्हटला की नो डाऊट नेहमीच चांगला खेळ आपण पाहिलाय. नैनेश असतील त्याच्या साथीनं चांगले चांगले बॅटर तुम्हाला जरूर पार भेटतील. आणि आज देखील आपण पाहतोय टॉस इथे जिंकला होता टीम सोरगावनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर आपण पाहिलं इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम शेलारपाडा संघाला आणि पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 55 धाबा चांगल्या बनल्या. इथे देखील ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरधा वेगाने बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता धावा चांगल्या बनतात परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केलाय. कारण जगन्नाथ क्रीडा संकुल म्हटलं की गोलाकार पद्धतीचं एक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल
आणि मोठं क्रीडांगण आहे, त्यामुळे धाबा नेहमीच चांगला बनतात या मैदानावरती पॉवर प्लेमध्ये. परंतु इथे धाबा रोखल्या जातात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बाल केली. धावफलक 3 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. जाऊन पोहोचले संतबाद ते इंद्राडी अशी सुरुवात तुम्हाला जरूर पाल मिळेल. स्लो बट स्टडी हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सोरगाव संघ दाखल झाला या मॅचमध्ये. परंतु इथून आता सिंगल डबलने काम करणार नाहीये. आईगाव देवी सोरगाव बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला डीप मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिड विकेटचा खेळाडू कॅच ड्रॉप जवळपास पोहोचलाच होता. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पुढला पुढे फसला आणि अखेर या 2 धाबा इथे 1 पॉईंटला जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील 5 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती. दोन्ही संघाचा ड्रेस कोड जवळपास सेम तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळते. आदरणीय नितीनजी भोईर, ऋतिकजी भोईर, प्रसादजी भोईर, नरेश शिलार यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. फटका फसलाय. पुन्हा एकदा लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. झेल तिथे टिपला आणि अखेर पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना सोरगाव संघाला फंदाज बाद. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतो आणि खरं तर सकाळच्या सत्रामध्ये हे संगीत ज्यावेळेस कानावरती आदळतं ना त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून हे संगीत तुम्ही ऐकता. नवीन बॅटर मैदानावरती निलेश आता दाखल होतो या मॅचमध्ये. साहिल आउट झालाय या मॅचमध्ये. आपण पाहिलं साहिलवरती जिम्मेदारी मोठी होती परंतु तो ती जिम्मेदारी स्वीकारू शकला नाहीये. त्यामुळे आता निलेशच्या साथीनं निखिल मैदानावरती आपल्याला पार मिळेल. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 51 धावाची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 51 चेस करायचे 18 बॉलमध्ये. त्यामुळे इथून अजूनही आपण जर पाहिलं तर 20.00च्या गतीनं 17.00च्या गतीने खरं तर धाबा इथे बनवायला लागतील. त्यामुळे टॉप क्रिकेटवरती बॅटिंग करावी लागेल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट तुम्ही पाहताय क्वालिटी विथ किराटीसह ते देखील जोडले गेलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू कारण ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यावरती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला त्यांचा जरूर पार मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये संदेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. राईट नंबर 2 विकेट. पहिला बॉल पुन्हा एकदा शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण खरं तर निखिलला पाहतोय. शफल क्रॉसहून खेळण्याचा बेगीट करण्याचा प्रयत्न तो करतोय. या मॅचमध्ये देखील या ओव्हरमध्ये देखील ते चित्र आपण पाहिलं परंतु सिंगल धाब इथे 1 जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 6 या आकड्यावरती पार मिळेल. 50 धाबा 17 बॉलमध्ये इथून चेस करावं लागतील. सातत्याने तुम्ही पाहताय दोन्ही बॅटर मैदानावरती संघर्ष त्याचा सुरू आहे कारण जो खेळाडू आपण पाहिला मैदानावरती साहिल चाचपडत खेळत होता तो लवकर आऊट झाला. त्यानंतर संघ थोडंसं अडचणी सापडलाय परंतु इनायट नंबर 3 वरती निलेश दाखल झालाय. निलेशला इथून संकटमोचक कामगिरी करावी लागेल. बिग हिट फटका चांगला खेतला साईडला स्कोर एकला क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2-2 खेळाडूच्या मधून मोठी दरी त्या दरीला बेदून दुभागून चिरत फाडत बॉल जाईल सीमा रेषा पार. त्यामुळे 4 आज चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं आता धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना डबल डिजिट मध्ये तुम्हाला पार मिळेल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले.
धाबा दाफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग करतोय नवीन आलेला बॅटर निलेशला तुम्ही पाहताय, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे आणि आता ती जिम्मेदारी तो देखील स्वीकारतोय. 10 धाबा फलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार संदेश. पुढचा बॉल यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय निलेश. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती हर्ष. बरोबर यार संदेश. पहिला बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न आणि इथे घडले काय बॅटची कडा. एसच्या मागे अप्रतिम झेल टिपला. अखेर मैदान सोडावा लागेल आल्या पावली. हर्षला देखील परतावा लागेल बागारी फलंदाज. प्रवीणजी दाबणे यांचं आगमन झालंय. भाऊजी आहेत या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. प्रवीणजी दाबणे आपण यावं मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सावरेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळतीये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं तर दाबणे साहेबांचं आगमन झालंय या पण मंचावरती. पहिला सामना एक बिग फाईट मॅच मैदानावरती रंगताना तुम्हाला जरूर दिसेल. 2 ताकदवर संघ सुरगाव परिणाम शिलारपाडा. इथे घडले काय तर उलट्या बॅटनं घर तर मांडण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची गडा देखील घेतली आहे, त्यामुळे इथून डॉट बॉल. चेहऱ्यावरती आदळलाय. खरं तर पाणी घेऊन जा लवकरात लवकर असं वाटलं होतं. बॅटवरती स्पर्श झालाय परंतु चेहऱ्यावरती आय थिंक हा बॉल आदळलाय, त्यामुळे लवकरात लवकर पाणी घेऊन जा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय की नाही. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 10. शेवटचा बॉल शिल्लक संदेश बॉल ट्रॅक वरती 10 धाबा दाफलकावरती जोडले जातील. 11 बॉलचा खेळ संपलाय. 3 विकेट आणि त्यासोबत 10 धाबा दाफलकावरती जोडले गेल्यात. बिग हिट घेतलाय पुन्हा एकदा डाऊन साईडला फटका फसलाय. खेळाडू उपस्थित नयनेशना झेल टिपलाय, त्यामुळे इथून अजून एक झटका लागतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी स्वर्गाव 20 अंकाला फलंदाज बाद.
12 बॉल 46 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. थर्ड मॅनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. बॉल 46 धाब्याची गरज असताना पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. आज चौकारी ते वसूल करतोय. म्हटलं जातं ना खरं तर सीधी उंगली से घी नाही निकल रहा है, तो उंगली टेढ़ी करनी पडते आणि ते चित्र आपण पाहिलं. सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या आणि त्यानंतर आता रिव्हर्सचा फटका इथे खेचलाय. त्यानंतर आज चौकार वसूल करत असताना यावेळेला देखील लाईन खराब, अंपायर सिग्नल सांगतात व्हाईट बॉल. त्यामुळे धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकेल. 11 बॉलमध्ये 42 ची गरज होती, आता 11 बॉलमध्ये 41 ची गरज आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 15 धावा. धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये हर्षल आले. चांगली बॉलिंग इथून करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार दूर आलाय, परंतु कमबॅक करावं लागेल. चांगली बॅटिंग करत असताना बॅटरला तुम्ही पाहता एक चौकार त्याने वसूल केलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तेच चित्र आपण पाहिलंय. खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले जाते. हा देखील जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर मला वाटते चौकार किंवा षटकार मिळू शकला असता. बॅटचा फ्लो जबरदस्त फिरला होता, परंतु संपर्क नव्हता. त्यामुळे तुम्ही पाहता इथून 1 बॉल डॉट बॉल, 1 बॉल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. एक चौकार आलाय देखील, तर देखील आपण पाहतोय खरं तर डगमगला नाहीये गोलंदाज आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एक खराब बॉल जरूर टाकला, व्हाईट बॉल, परंतु आता पुन्हा एकदा डॉट बॉल. गोपनी सारखी बॅट फिरवली, फटका चांगला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, अपुरे पडले. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या 9 बॉल 34 धाबाची गरज या मॅचमध्ये. 19 धाबा आता फलकावरती जोडल्या जातील. मोड तयार. शपल करा सोडून घेतलाय, पुन्हा एकदा फटका चांगलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. थोडस उशीर जरूर झालाय, परंतु मैदानावरती का बॅटिंग करतोय, सिक्सर. हा षटकार आलाय. ऋतिकजी भोईर, प्रसादजी भोईर यांनाही तुम्ही पाहताय. प्रचंड मेहनत असते या स्पर्धेमध्ये आणि आता ते देखील जोडली गेली. त्यांचं वेलकम आपण करूयात. षटकाराच्या साथीनं आता धावफलक स्कोरबोर्ड वरती वेगाने पुढे सरकत असताना निखिल आले, सलामीला दाखल झाले होते निखिल. आणि टॉप गिअरवरती बॅटिंग आता पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ संपलाय, 15 धाबा. धावफलकावरती निखिलच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक, 31 धाबांची गरज या मॅचमध्ये. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे. इथे जर 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करेल टीम सोरगाव या संघामध्ये, या मॅचमध्ये, यात शंकात नाहीये. परत यार बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब. बॅटचा चेहरा पहिले ओपन केला, त्यानंतर पाहिलं लाईन खराब आहे, लगेच बॅटचा चेहरा बंद केला आणि धावफलक तुम्ही पाहता आता सिंकच्या साथीनं पुढे सरकत असताना 8 बॉल 30 धाबाची गरज या मॅचमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 होत्या, तिथे जर कमीत कमी 20 बनल्या असत्या तर आता खरं तर 8 बॉलमध्ये 20 ची गरज असते. हे देखील चित्र आपण पाहिलं आहे. परंतु पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे शेअर पाडणं, त्याचे प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या डावामध्ये मी म्हणेन पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा बनल्या नव्हत्या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, यावेळी देखील फटका चांगला आहे, निघालाय बॉल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू पाठमोरा स्टॉप केलाय बॉलला. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्यात 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल 28 धाब्याची गरज आहे. जर चौकार आला असता तर 26 असत्या, परंतु इथून क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. त्यामुळे आता 7 बॉलमध्ये 28 धाबा चेस करावा लागतील. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. याच मैदानावरती आपण पाहिला असाल 6 बॉलमध्ये 24 धाब्याची गरज असताना नागाव टीमनं काप बॅटिंग केली होती. शेवटच्या बॉलवरती एक षटकार,
ची गरज होती आणि तो षटकार देखील आला होता मुख्य व्यासपीठासमोर आणि त्या 24 धाबा चेस केल्या होत्या. परंतु आता इथे 7 मध्ये 28 ची गरज आहे. शेवटच्या बरोबरती जर षटकार आला तर 22 उरतील, जर चौकार आला तर 24 उरतील. परंतु या मॅच मध्ये घडणार काय? बेगीट फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे, हा षटकार आलाय. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल, 22 धाबाची गरज. बावीस धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल मध्ये 22 धाबा चेस करायचे. कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील, कोणता असा गोलंदाज असतील याच्यावरती जिम्मेदारी देतील, हे चित्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलेत. आज खरं तर या मॅच मध्ये सांगितले सोरगाव संघाला देखील आम्ही देखील भिवंडी तालुक्यातून दाखल झालो आहे, पडगे विभागातून आम्ही देखील दाखल झालो आहे. त्यामुळे हा सामना आम्ही देखील सहजासहजी सोडणार नाही होती. या मॅच मध्ये आम्ही संघर्ष करणार आणि ते चित्र आपण पाहिलं. खरं तर 12 बॉल मध्ये जिथे गरज होती आपण पाहिलं, टॉप गिअरवरती बॅटिंग केली. 12 मध्ये 46 ची गरज असताना आता सामना येऊन ठेपलाय 6 बॉल, 22 धाबाची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये डबल धाबा खर्च केल्या गोलंदाजानं, 24 धाबा खर्च केले आणि आता पुन्हा एकदा 6 मध्ये 22 चेस करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज दाखल होतोय गौरव दाबणे. यानं तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. त्या मॅच मध्ये इथून गौरव दाबणेला कमबॅक करावा लागेल. सलामी जोडी तुम्ही पाहिली होती मैदानावरती निखिलच्या साथीनं. साहिल लवकर आउट झाला, त्यानंतर निखिलनं काय कामगिरी केली मैदानावरती. आता स्टॅकिंगवरती पुन्हा एकदा बॅटर तुम्हाला पार भेटतील. पवन म्हटलं की 12 फुल टॉस बॉल. मेजबानी होती आणि मेजबानी स्वीकारता आली नाहीये. पवन म्हटलं की 12 मी आधीच म्हटलं होतं आणि म्हटलं जातं जिकडे 12 तिकडेच मारा. परंतु इथे आपण जर पाहिलं तर फुल टॉस बॉल. आज जवळ बुधवारचा दिवस, मेजबानी होती आणि दोन्ही हातांना स्वीकारता आले नाहीये आणि अखेर एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचेल 35. आज बॉल 21 धाबाची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 21 धाबा इथून चेस करावा लागतील. स्टॅकिंग वरती पुन्हा एकदा निखिल आता दाखल होतोय. धाबे दरानले असतील आता टीम शिलारपाडा संघाचे देखील या मॅच मध्ये, कारण ज्या बॅटरने 6 बॉल मध्ये 24 धाबा कुठल्या तोच निखिल पुन्हा एकदा आता स्टॅकिंग वरती जोडला जातोय. या मॅच मध्ये इथून टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे. परंतु जर इथून शेवट गोड केला तर मोठा विजय संपादित करेल सोरगाव संघ. कारण 12 बॉल मध्ये 46 ची गरज असताना आपण पाहिलंय आता समीकरण येऊन ठेपलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धाबा इथून चेस करावा लागतील या मॅच मध्ये. बॉल तयार होते पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. विकेट खेचला ऑन साईडला, मिड विकेटला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय जवळ सीमारेषेच्या दिशेनं आणि अखेर तिथे एक झेल टिपलाय. त्यामुळे इथून निखिलला मैदान सोडावं लागेल. मोक्याच्या निर्णय क्षणी आता धोक्याची घंटा वाजली टीम सोरगाव संघासाठी. खरं तर ऋतिक भोईर, नितीन भोईर हे नाव मोठं आणि नेहमीच आपण पाहतोय क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिले. त्यामुळे या संगीत आपण ऐकतोय. खरं तर ऋतिक भोईर, नितीन भोईर हे नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. नेहमीच मागील वर्षी देखील ही स्पर्धा भरवली होती. त्यानंतर अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये आपण पाहतोय मालिकावीरासाठी एक बाईक देखील दिली जाते. 50,000 रुपये जरी धनराशी असली तर देखील तुम्ही पाहताय एक खरं तर मालिकावीरासाठी बाईक देऊन आपण खेळाडूला सन्मानित करतोय. मोठी स्पर्धा, कारण जगन्नाथ क्रीडा संकुल म्हटलं की नेहमीच खेळाडू खेळण्यासाठी उत्साहित असतात. त्यामध्ये सावरी गावची स्पर्धा म्हटलं की नेहमीच
संघ गर्दी करत असतात हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फटका फसला. 4 बॉल 21 धाबाची गरज आहे. आता 4ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारावं लागतील. पहिला आलाय का? हो, स्क्वेअर एकला खेचलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार. धाव मिळतील 4, रन्स मिलेंगे 4, तो होगा बेड़ा पार. हा यशस्वी फटका आपण पाहिलाय. त्यामुळे इथून टॉप गिअर वरती बॅटिंग. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. आता 3 बॉल मध्ये 17 धाबा चेस करावा लागतील. त्यामुळे इथून 3ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारावा लागतील. कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे इथून धाबा उभा राहाव्या लागतील या मॅच मध्ये. बरोबर यार. यश च्या विरोधात गौरव. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला. फटका फसला की काय? 2 खेळाडू पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. या मॅच मध्ये आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 21 धाबाची गरज असताना एक चौकार एक षटकार तर आलाय. आता समीकर येऊन ठेपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 11 धाबाची गरज आहे. सामना रंगतोय. हो, रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालेत. तुम्ही पाहताय स्वर्गीय जनार्दन भोईर स्मृती चषक, भास्करदादा शेलार स्मृती चषक या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि 2 मध्ये आपण पाहतोय पहिला सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 2 बॉल 11 धाबाची गरज आहे. जर या बॉलवरती षटकार आला ना तर पुन्हा एकदा संघ शिरगाव करेल. या मॅच मध्ये स्वरगाव हे देखील पार मेल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस. बोट विखुरली. फिंगर रोल केली. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होत निघून चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर येतोय डॉट बॉल. त्यामुळे आता समीकरण उरलंय. 1 बॉल 11 धाबाची गरज आहे. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की जिंकणार कोण. 6 बॉल 1 धाव याच मैदानावरती थांबली. त्यामुळे इथून 1 बॉल मध्ये 11 चेस होतील का? एखादा जर नो बॉल आला तर इथून मात्र नक्कीच धाव फलक आता वेगाने पुढे सरकेल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय खर तर 1 बॉल 11ची गरज आहे. भारत यार काल देखील हे चित्र आपण पाहिलं होतं. बसार संघ खेळत होता. त्यांच्या विरोधात वेहेले संघ 1 मध्ये 6ची गरज असताना भीमर टाकला. परंतु तो सामना गमावला बेहेलेनं आणि अखेर हा सामना इथे जिंकलाय टीम शिवगर्जना 11 शेलारपाडा संघाने. अभिनंदन टीम शेलारपाडा. तर हार्डलक सोरगाव टीम आपण तिथे चांगला खेळात. दूरवरचा प्रवास करून दाखल झालात. चुकलं गोष्टीवरती लक्ष द्या. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर या दरम्यान व्यासपीठावरती सावरेगावचे उद्योजक मधुकरजी साळेकर साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर बदलापूर गाव उद्योजक भूषणजी मुंडे साहेबांचं देखील आगमन झालंय.